2024च्या विधानसभेमध्ये एवढा मोठा फरक पडलेला आहे की पोस्टल बॅलेटमध्ये महाविकास आघाडी ही 143 जागांवर आघाडीमध्ये आहे. 143 सीट्सवर पोस्टल बॅलेटच्या निकालांमध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. महायुती ही 140 जागांवर पुढे आहे आणि इतर हे 5 जागांवर पुढे आहेत. आता या कोणत्या जागा आहेत या सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत. मी तुम्हाला प्रेस संपल्यावर तुमच्या हातामध्ये सगळ्यांना देऊ शकतो. या 5 जागा सुद्धा मी अशा पकडलेल्या आहेत की जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नाहीत आणि जे महायुतीमध्ये सुद्धा नाहीत. उदाहरणार्थ MIM असेल किंवा मला वाटतं नाला सोपाऱ्याला आपले हे पुढे ठाकूर पुढे, या अशा सगळ्या जागा या इतर मध्ये पकडल्या. पण जेव्हा EVMचं निकाल बाहेर आले त्या EVMच्या निकालामध्ये महाविकास आघाडी जी पोस्टलमध्ये 143 वर होती ती थेट 46 वर येऊन थांबली आणि महायुती जी 140 वर होती ती थेट 230 वर गेली आणि इतर 12 वर गेले. एवढी मोठी प्रचंड तफावत ही पोस्टल आणि EVM मध्ये होऊच कशी शकते हा आपल्या माध्यमातून निवडणूक आयोग आणि सगळ्या यंत्रणेला आमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. मी मुद्दामून काही निकालच तुमच्या समोर ठेवणार आहे म्हणजे ज्याच्या माध्यमातून लोकांना मी जे काही म्हणतोय ह्याचं चित्र स्पष्ट होईल. आपल्या समोर मी आदित्यजी ठाकरे यांनी जिंकलेल्या वरळी विधानसभेचा निवडणूक आयोगाचा स्क्रीनशॉट मांडलेला आहे. याच्यामध्ये मुद्दामून मी सर्कल केलेला आहे कॅल्क्युलेशन कसे केलेत ते दाखवायला. आदित्य उद्धव ठाकरे यांना EVM मधनं मिळालेली मतं ही 62,450 आहेत आणि एकूण मतदान EVMचं हे 141,585 असं झालेलं आहे. याचा अर्थ जर तुम्ही 62,450 आणि 1,485 याची डिव्हिजन केली तर EVMच्या माध्यमातून किती टक्के मतं ही आदित्य ठाकरेंना मिळाली हे तुम्हाला स्पष्ट होईल. तसंच जर मिलिंद मुरली देवरा यांना 54,001 एवढी EVM मध्ये मतं मिळालेली आणि एकूण मतदान झालेले, त्यामुळे त्यांना सुद्धा EVM मधनं किती टक्के मतं मिळाली हे स्पष्ट होईल. त्याच्या बाजूला पोस्टल वोट ही सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर दाखवलेली आहेत. आदित्यजी ठाकरे यांना 874 मिळालेली आहेत, मिलिंद मुरली देवरा यांना 522 मिळालेली आहेत आणि एकूण पोस्टल वोट ही 1716 आहेत. म्हणजे त्याचं सुद्धा तुम्हाला पर्सेंटेज मिळेल. आता यापुढे जे काही आम्ही टेबल मी दाखवणार आहे हे सगळं असाच जो काही चार्ट जो काही निकालाचा चार्ट हा निवडणूक आयोगाने दाखवलाय त्याच्या आधारे आहे. आपण कधी जाऊन तो तपासू शकता. आपण सगळ्यात पहिले आदित्यजी ठाकरे यांचा जो निकाल दाखवला त्याचा मी तुम्हाला चार्ट दाखवतो. आदित्यजी ठाकरे यांना पोस्टलमध्ये 51% मतं मिळाली. मिलिंद देवरा यांना केवळ 30% मिळाली. म्हणजे पोस्टलमध्ये आदित्यजी ठाकरे हे मिलिंद देवरांपेक्षा 21% पुढे आहेत, तब्बल 21%. पण तोच जेव्हा EVM वर विषय आला तेव्हा आदित्यजी ठाकरे यांची 60% मतं कमी होतात आणि मिलिंद देवरा यांची 8% मतं वाढतात आणि म्हणून EVMची जेव्हा अर्थात EVMचा मतदानाचा टक्का खूप जास्त असतो त्यामुळे EVMचा जो टक्का असतो तोच फायनल रिझल्ट मध्ये तुम्हाला दिसतो. त्यामुळे EVMचा आदित्यजी म्हणजे महाविकास आघाडीचा टक्का कमी होतो, महायुतीचा टक्का वाढतो आणि म्हणून आदित्यजी ठाकरे हे केवळ 6% फरकाने ती निवडणूक जिंकतात. सांगायचं तात्पर्य काय, आपण हा ट्रेंड पहा. हाच ट्रेंड तुम्हाला पुढे प्रत्येक चार्टमध्ये दिसणार आहे. पोस्टलमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे, महायुतीचा मागे. फरक हा प्रचंड आहे. EVMचा झाल्यावर फरक हा कमी होतो. आमची मतं पोस्टलमधनं EVMला जाताना कमी होतात, महायुतीची मतं मात्र पोस्टलमधनं EVMला जाताना वाढतात. हा झाला पहिलं. दुसरं मी मुद्दामून स्वतःचा देखील निकाल आणलेला आहे. माझ्या निकालामध्ये पोस्टलमध्ये मला 47% आहेत. जिशान सिद्दीकी माझ्या ज्या विरोधात उभे होते त्यांना 22% आहेत. तब्बल 25% मतं मला पोस्टलमध्ये जास्त आहेत. पण EVM मध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांची मतं ही डायरेक्ट 12% वाढतात. माझी मतं EVM मध्ये कमी होतात, केवळ 8% मला विजय प्राप्त होतो. त्याच्या खाली तुम्हाला वाटेल केवळ मुंबईचं उदाहरण देतोय का, म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राचे चार्ट तयार केलेत. आमचे विद्यमान आमदार होते विदर्भचे बाळापूरचे, पोस्टलमध्ये 48%. महायुतीचे उमेदवार मला वाटतं शिंदे सेनेचे होते त्यांना 23%. 25%चा फरक होता पोस्टलमध्ये. EVM मध्ये आमची मतं परत एकदा 12% घटली, त्यांची 5% वाढली. केवळ 9.5% कमी फरकाने त्यांचा विजय झाला. मराठवाड्याचं सुद्धा आपण उदाहरण समोर ठेवलेलं आहे. आमचे उमेदवार होते प्रवीण स्वामी, जवळपास 60% मतं त्यांना आहेत. 58%, 38%,
परत एकदा पोस्टलमध्ये 20% फरक आहे, ईव्हीएम मध्ये तो फरक येऊन 2% कमी होतो. आपण हे सगळं पाहू शकता. भास्कर जाधव हे सुद्धा पोस्टलमध्ये 16% पुढे आहेत. ईव्हीएम वर जेव्हा विषय येतो तेव्हा 1.8% एवढ्याने तो कमी होतो आणि थोडक्या फरकाने भास्कर जाधव यांचा विजय होतो. खाली खेड आळंदीमध्ये बाबाजी काळे यांना 68% मत आहेत पोस्टलमध्ये. दिलीप मोहिते जे महायुतीचे उमेदवार होते त्यांना केवळ 30. जवळपास 40% फरक हा पोस्टलमध्ये आहे. पण ईव्हीएम मध्ये तो 20% होतो. आमची 10% मतं कमी होतात, त्यांची 9% वाढतात. केवळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत झालं का? नाही, काँग्रेस सोबत सुद्धा तेच झालं. नाना पटोले साहेब जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना 54% पोस्टलमध्ये मिळतात. त्यांच्या विरोधकाला केवळ 24%, 30% ते पुढे राहतात. पोस्टलमध्ये जर 30%चा फरक असतो तर ईव्हीएम मध्ये मतदान होताना दोघांना समसमान मतं कशी मिळू शकतात? केवळ 0.2%नी नाना पटोले यांचा विजय हा घोषित केला जातो. नाना पटोले यांची पोस्टलवरनं ईव्हीएम वर 13% मतं कमी होतात आणि महायुतीची 17% वाढतात. खाली मुंबईतलं त्यांचं काँग्रेसचं उदाहरण घेतलंय, असलम शेख यांचे 56 वरनं 50%, 60% आमची नेहमी कमीच होतात आणि महायुतीची नेहमी पोस्टलमधनं ईव्हीएम मधनं वाढतात. त्याच्या खालचं उदाहरण घेतलंय विश्वजित कदम यांचं 73% वरनं केवळ 55% वर 17% त्यांची मतं कमी होतात. महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांची 17% वाढतात. त्यामुळे पोस्टलमध्ये जवळपास 47%नी पुढे असणारे विश्वजित कदम हे केवळ 12% विजयी घोषित केले जातात. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष, जयंत पाटील साहेब यांना पोस्टल मधली 70% मतदान हे त्यांना होतं. विरोधातल्या महायुतीच्या उमेदवाराला केवळ 28% मतदान होतं. 42% ते पुढे असतात. पण ईव्हीएम मध्ये त्यांची मतं कमी होतात, महायुतीची वाढतात आणि परत एकदा 42% पुढे असलेले जयंत पाटील साहेब हे जेव्हा ईव्हीएम वर मतदान मोजलं जातं तेव्हा केवळ 5%, विजयी घोषित केले जातात. रोहित पवार यांना 60% मतं पोस्टलची असतात. त्यांच्या समोर असलेले भाजपचे राम शिंदे यांना 40% असतात. तब्बल 20% ते पुढे असतात. परत एकदा ईव्हीएम वर जेव्हा येतं तेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार हे 11% मागे जातात. ईव्हीएमच्या भरोशावर महायुतीचे उमेदवार हे 10% पुढे जातात आणि निसटता विजय हा रोहित पवार यांचा होतो. आतापर्यंत मी तुम्हाला जे दाखवलं हा सगळा ट्रेंड हा आम्ही जिंकलेल्या जागांचा होता. आपण जर ह्याचा संपूर्ण अभ्यास केला तर हाच ट्रेंड आम्ही ज्या जागा हरलो त्या जागांचा सुद्धा आहे. म्हणजे पोस्टलमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हा प्रचंड प्रमाणात पुढे जातो आणि ईव्हीएम मध्ये तो मागे जातो. मी उदाहरण म्हणून तुमच्या समोर 10 ते 15 आणलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घरी जाऊन किंवा तुमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक जागेचा अभ्यास करा, तुम्हाला सेम ट्रेंड दिसेल. सगळ्यात पहिली म्हणजे सिरियल नंबर 1 ची विधानसभा अक्कलकुवा, आमचे उमेदवार 45%, महायुती 14%, 31% पुढे होत. ईव्हीएम ला जेव्हा जातो तेव्हा मी 2% सीट हरून जातो, डायरेक्ट -2%. बाजूला बुलढाणा, आम्ही 20% पोस्टलमध्ये पुढे होतो. आमचे उमेदवार होत्या जयश्रीताई शिंदे गटाचे, आम्ही 20% पुढे होतो. ईव्हीएमच्या वोटमध्ये त्यांचं 9% वाढतात, आम्ही 12% कमी होतो. 0.8%ने आम्ही सीट हरून जातो. चोपड्यामध्ये 21% पोस्टलमध्ये आम्ही पुढे होतो. 21%. बरं, परत एकदा सांगतो, हे सगळे आकडे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं घेतलेले आहेत, आपण कधीही घेऊ शकता. ईव्हीएम मध्ये आम्ही 15% सीट हरतो. आमचे पोस्टल टू ईव्हीएम कन्व्हर्जन आम्ही 18.5% मागे आणि ते 17.5% प्लस. घनसावंगी राजेश टोपे साहेब हे 37% पुढे असतात पोस्टलमध्ये आणि ईव्हीएमला 1% ते सीट हरून जातात. परत एकदा तुम्ही फरक बघा. पोस्टल टू ईव्हीएम राजेश टोपेंचे 22% मतं कमी होतात. पोस्टल टू ईव्हीएम महायुतीची 16% वाढतात. आमची कुठेच मतं वाढली कशी नाही पोस्टल टू ईव्हीएम. ट्रेंड जो असतो, कुठलाही डेटा जर तुम्ही पाहिला तर ट्रेंड हा सिमिलर असला पाहिजे. जर तो लोकसभेला राहिला तर विधानसभेला एवढी मोठी तफावत आली कशी? पालघरमध्ये परत एकदा तुम्हाला मी आता सगळं वाचत बसत नाही, तुम्हाला पटकन घेतो. पालघरमध्ये
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे उमेदवार हे 3.5% पुढे राहतात, पण जेव्हा ईव्हीएमला येते आम्ही 19% मागे जातो. आणि म्हणून आमचे 11% कमी, त्यांचे 11% जास्त. चेंबूरमध्ये आमचे सिटिंग आमदार होते प्रकाश पातरपेकर, हे तब्बल 16% पुढे असतात, पण ईव्हीएम वर जेव्हा गोष्ट येते तेव्हा आमची मतं ही 9% कमी होतात आणि त्यांची 15% वाढली जातात आणि आम्ही शेवटी 7.5% ती सीट आमची जाते. संगमनेरला हे मला वाटतं सगळ्यात इंटरेस्टिंग उदाहरण आहे बाळासाहेब थोरात साहेबांचं. थोरात साहेबांना पोस्टलची तब्बल 70% मतं मिळाली आहेत आणि त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराला केवळ 28% आहेत. म्हणजे पोस्टलमध्ये 40% मतं ही त्यांना जास्त पडलेली आहेत, पण जेव्हा ईव्हीएम वर तो विषय येतो तेव्हा 5.5% बाळासाहेब थोरात सारख्या मोठ्या नेत्यांचा ती सीट हरतात. म्हणजे 45% फरक हा पोस्टल टू ईव्हीएम मध्ये या संगमनेर मतदारसंघात पडलेला आहे. कुडाळमध्ये आमचे 2 टर्मचे आमदार वैभव नाईक हे उमेदवार होते, आम्ही 11% पुढे होत बघा, 54 आणि 43. पण जेव्हा ईव्हीएम वर विषय येतो तेव्हा ॲज युजल आमची 8 ते 15% जे काही कमीच होतात ती नेहमी परत एकदा आमची मतं कमी झाली आहेत, ॲज युजल त्यांची मतं वाढली आहेत आणि 5.5% आमचा पराभव झाला. तिवसामध्ये यशोमतीताई ठाकूर 23% पुढे असतात, 4% हरतात. परतूरमध्ये आमचे जिल्हा प्रमुख 16%, जवळपास 17% पोस्टलमध्ये पुढे असतात, ईव्हीएम मध्ये 3% हरतात. कल्याण पूर्व अतिशय इंटरेस्टिंग आहे. कल्याण पूर्व मध्ये आम्ही जवळपास 2.6% पोस्टलमध्ये आमचे उमेदवार हे पुढे आहेत. आमचे जिल्हा प्रमुख लढत होते धनंजय बोडारे, पण ईव्हीएम मध्ये 22% आम्ही हरलो ती सीट. घाटकोपर पश्चिम राम कदम हे सिटिंग आमदार होते, आमचे संजय भालेराव हे 6.2% पुढे आहेत आणि ईव्हीएम मध्ये आम्ही 8% ती सीट हरलो. परत एकदा तुम्ही लाल आणि येल्लोचं तुम्ही फक्त आकडे जर पाहिले, तुम्हाला हे सगळं प्रेझेंटेशन पण मी देणार आहे, तुम्ही पहा ट्रेंड हा तुम्हाला सेम दिसेल. पोस्टल टू ईव्हीएम मध्ये महाविकास आघाडीची मतं कमी होतात, महायुतीची वाढतात. मग त्या सीट आम्ही हरलो असो किंवा जिंकलो असो. आणि एक शेवटची स्लाइड, ऋतुराज पाटील 62.8%, त्यांच्या समोर महायुतीचे अमल महाडिक हे 35%, तब्बल 27% ते पुढे असतात, पण जेव्हा ईव्हीएम वर विषय येतो 6.5% ते मागे जातात आणि ते सीट हरतात. निफाडमध्ये अनिल कदम हे 15% पुढे असतात, ईव्हीएम मध्ये 15% हरतात. म्हणजे पोस्टल टू ईव्हीएम मध्ये आम्ही 14.3% मागे जातो आणि ट्रेंड प्रमाणे महायुती ही ईव्हीएम मध्ये पुढे जाते. पारनेरमध्ये राणी निलेश लंके या 29% पुढे असतात पोस्टलमध्ये, पण ईव्हीएम मध्ये त्या 1% सीट हरतात. पोस्टल टू ईव्हीएम मध्ये महाविकास आघाडी 13% मागे जाते, महायुती ही 18% पुढे जाते. आणि शेवटचं एक मी उदाहरण म्हणून मतदारसंघ घेतलेला कागल, महाविकास आघाडीचे समरजित खाडगे हे 9.2% पोस्टलमध्ये पुढे असतात आणि ईव्हीएम मध्ये 4.2% ते मागे राहतात. हे मी तुमच्या समोर 35 ते 40 मतदारसंघ हे मी स्वतः, हे अख्खं टेबल मी स्वतः बनवलेलं आहे. मी परत एकदा सांगतो, हे सगळे आकडे हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं घेतलेले आहेत. माझा एक सरळ सोपा प्रश्न हा आपल्या माध्यमातून निवडणूक आयोगाला आहे की पोस्टल टू ईव्हीएम एवढा मोठा ट्रेंडचा फरक हा कसा पडतो आणि यावर आजपर्यंत कोणी बोलत का नाही. जर लोकसभा आणि याच्या आधीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पोस्टल आणि ईव्हीएम चा ट्रेंड हा जर सारखा राहिलेला आहे, तर या विधानसभेमध्ये असं नक्की काय घडलं की पोस्टलमध्ये, परत एकदा मी आपल्याला दाखवू इच्छितो, की पोस्टल आणि ईव्हीएम मध्ये एवढा मोठा फरक पडतो. पोस्टल मध्ये महाविकास आघाडी ही 143 सीट्सवर पुढे आहे आणि जेव्हा तो विषय ईव्हीएम वर येतो तेव्हा आम्ही केवळ 46 जागा जिंकतो आणि महाविकास आणि महायुती ही 230 जागा जिंकते. हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या समोर ठेवायचा होता, म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना बोलवलेला आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.